आता एक मोठी अपडेट येते पुणे अपघात प्रकरणाविषयी। पुणे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचं बदललेलं रक्त एका महिलेचं आहे असं चौकशी समितीच्या अहवालातून नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र आता ते रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचं असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। डॉक्टरांनी नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचं ही चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे। तसंच आरोपीला चालता येतं की नाही हे पाहणं गरजेचं असतानाही तेही तपासलं गेलं नाही असं म्हणत चौकशी समितीने ससूनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण पुणे अपघात प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट सध्या पाहतोय। ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार झाली, मात्र हे नेमकं ब्लड कुणाचं होतं याविषयीची चर्चा सुरू झाली होती। आता हे महिलेचं ब्लड आहे असं चौकशी समितीच्या अहवालातनं समोर आलंय। मात्र आता ते रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचं असल्याचं सध्या अशी चर्चाही सुरू झालेली आहे। त्यामुळे डॉक्टरांनी नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचंही चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे। तसंच आरोपीला चालता येत होतं की नाही हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं, मात्र तेही तपासलं गेलं नाही असंही चौकशी समितीने म्हटलेलं आहे।